बीड हत्या प्रकरणात पंकजा मुंडेंनी बोलायला हवं. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. हा काही एका जातीचा मुद्दा नाही असं छत्रपती संभाजीराजे म्हटले. सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेच आहेत. धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. सरकार मुंडेंना पाठीशी का घालतंय असा सवाल छत्रपती संभाजीराजेंनी केलाय. बीडमध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे असा आरोप सोनावणे यांनी केलाय. संतोष देशमुखांच्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे. पुण्यातील गँगस्टर निलेश गायवळचा आमदार सुरेश धस यांच्यासोबतचा व्हिडिओ समोर आलाय. परळीतील गुंडगिरी विरोधात आवाज उठवणाऱ्या धस यांच्यासोबत चक्क गँगस्टरचा व्हिडिओ असल्याचं समोर आल्यानं चर्चांना उधाण आलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा त्याच्या 3 साथीदारांसह आसरा मिळण्यासाठी 11 डिसेंबर रोजी भिवंडीमध्ये आला होता. मात्र तो वॉन्टेड असल्याचं कळताच हॉटेल मालकानं त्याला आसरा देण्यास नकार दिला. तर सुदर्शन घुलेनं ओळख पटू नये यासाठी मिशी देखील काढली होती. धनंजय मुंडेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जरांगे पाटलांविरोधात मुंडे समर्थक आक्रमक झालेत. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तब्बल 12 तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर जरांगे पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धाराशिवमध्येही संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा निघणार आहे. 11 जानेवारीला सर्वपक्षीय मूकमोर्चा निघणार आहे. या मोर्चात मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनावणे आणि जितेंद्र आव्हाड सहभागी होणार आहेत. बीडमधील संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये 9 जानेवारीला कामबंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. तात्काळ आरोपींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होती आहे. पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच असल्याचं समोर येत आहे. कोकण, मुंबई आणि पालघरचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याचं समोर येत आहे. तर ठाणे, रत्नागिरीसह रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन 3 आठवडे तर खातेवाटपाला 2 आठवडे झाले तरीही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा नियुक्त्यांचा घोळ अद्यापही संपलेला नाहीये. काही जिल्ह्यांवरून तिन्ही पक्षांनी ताणून धरल्यानं त्यातून मार्ग काढताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तारेवरची कसरत करावी लागते. पालकमंत्रीपदाचा कोणताही तिढा नाही. पालकमंत्रीपदाबाबत आज चर्चा पूर्ण होईल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. पालकमंत्रीपदी नेमणुका करणं तितकंच सोपं नाही. सध्याची परिस्थिती फार गंभीर आहे. पालकमंत्रीपदावरून सत्ताधाऱ्यांमध्ये धुसफूस सुरूच राहणार अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी मोदींवर बोलू नये. उद्धव ठाकरे मोदींसोबत टाचणी इतकीही बरोबरी करू शकत नाहीत अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. मतदारांना आमदार गुलाम समजत असतील तर अशा आमदारांचा एकनाथ शिंदेंनी राजीनामा घ्यायला हवं असं संजय राऊत म्हटलेले आहेत. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्हीच मतं विकत घेतली आहेत अशी टीका राऊतांनी केली आहे. पुण्यातील मेट्रोवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणेकरांना टोला लगावलाय. पुणे हे बुद्धिमान लोकांचं शहर आहे. त्यामुळे बुद्धिमान लोकांचं कुठल्याही एका विषयावर एकमत होणं अवघड असतं. मेट्रो अंडरग्राऊंड बनवावी की वरून बनवावी यावर एकमत नव्हतं म्हणून मेट्रोला विलंब झाला असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या खासगी निवासस्थानाबाहेरील रस्ता बंद करण्यात आलाय. केंद्रातील तसंच राज्यातील सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 4 वर्षांपासून रखडवल्यात. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्यात याव्यात अशी मागणी करत एका संस्थेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. लवकरच यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली उबाठा गटाच्या युवासेनेची कार्यकर्ता बैठक बोलावण्यात आली होती. आदित्य ठाकरेंनी युवासेना पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. पदाधिकाऱ्यांना पुढील निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर पालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे. येणाऱ्या आठवड्यातच उच्च न्यायालयामध्ये ओबीसी संदर्भात सुनावणी पार पडणार आहे आणि त्यानंतर निवडणुका होतील अशी माहिती कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्रीपदाची 3ऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. नांदणी येथे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठात आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर निशाणा साधलाय. महाजनांना जळीस्थळी पाषाणी घरोदारी केवळ नाथाभाऊ दिसतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर बोलणं मी टाळलंय. नाथाभाऊवर बोललं म्हणजे प्रसिद्धी मिळते म्हणून गिरीश महाजन माझ्यावर बोलतात असं खडसे म्हटलंय. लाडक्या बहिणींना जेवढे पैसे द्यायचे होते तेवढे पैसे देण्यात आले आहेत. त्यामुळे काही महिलांचे रखडलेले पैसेही त्यांच्या खात्यात येतील आणि ही योजना बंद होणार नाही असा विश्वास राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.
आता एक मोठी बातमी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावरती आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून शिवीगाळ करणाऱ्या हितेश धेंडे यांनी सोशल मीडिया इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केली होती। या हितेश धेंडे याच्या विरोधात श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये विविध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत। त्याचबरोबर श्रीनगर पोलिसांचे 4 पथक या हितेश धेंडे यांना अटक करण्यासाठी तयार करण्यात आले। मात्र अद्यापर्यंत हितेश धेंडे हा पोलिसांना सापडला नाहीये। त्याचबरोबर पोलिसांनी हितेश धेंडे याच्या आई आणि भावाला ताब्यात घेतले आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, सोशल मीडियावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह मजकूर करणे, त्याचबरोबर त्यांना शिवीगाळ करणे किंवा असभ्य भाषेत बोलणे, असं जे हितेश धेंडे नावाच्या एका तरुणाने त्याचे व्हिडिओ टाकले होते सोशल मीडियावरती आणि त्याने पोस्ट टाकल्या होत्या। यानंतर त्याच्या विरोधामध्ये तक्रार केली गेलेली आहे। पोलीस त्याच्या घरी पोहोचून त्याच्या आईला आणि भावाला ताब्यात घेतलं। मात्र हितेश अजूनपर्यंत सापडलेलं नाहीये। हितेशनं असं का केलेलं आहे, त्यामागची कारणं काय आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे ठाण्यामधील शिवसैनिक जे आहेत ते मात्र संतापलेले आहेत। त्यामुळे सध्या तरी ठाण्यामध्ये शांततेचं वातावरण आहे, पण जर लवकर अटक करण्यात आली नाही तर हितेश धेंडेला, तर शिवसैनिक जे आहेत ते त्यांच्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळतील, असं काही वरिष्ठ शिवसैनिकांनी आपल्याला स्पष्ट केलंय। या प्रकरणी पोलिसांनी 4 टीम तयार केल्या असून वेगवेगळ्या ठिकाणी हितेश धेंडे याला शोधण्याकरता पोलीस जे आहेत ते रवाना झालेले आहेत। श्रीनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय आणि त्या दृष्टीने तपास पुढे सुरू आहे। बरं अजित, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। भारतात HMPV व्हायरसचा पहिला बाधित आढळलाय। बंगळुरूमध्ये 8 महिन्यांच्या बाळाला HMPVची लागण झालेली आहे। खासगी लॅबच्या चाचणीमध्ये HMPV व्हायरस आढळला असून सरकारच्या आरोग्य विभागाने नमुने तपासणीसाठी पाठवलेले आहेत। चीनमध्ये कोरोना सदृश ह्युमन मेटान्युमो व्हायरसनं उच्छाद मांडलाय। त्या पार्श्वभूमीवर राज्याचा आरोग्य विभागही अलर्ट झालाय। घाबरू नका पण सावध रहा अशा सूचना आरोग्य विभागाने राज्यातील नागरिकांना केल्या असून सर्दी खोकल्याच्या रुग्णांचं नियमित सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या सोडतीला 2 वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही सोडतीला अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाहीये। मात्र आता अर्ज भरण्यासाठी काही तासांचाच वेळ शिल्लक राहिलाय। म्हाडाच्या नाशिक मंडळाला 20% योजनेअंतर्गत खासगी विकासकांकडून घरं मिळत नसल्यानं म्हाडानं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। परिणामी नाशिक मंडळाला सध्या 20% योजनेतील 555 घरं मिळाली असून आता त्यांच्या सोडतीची तयारी मंडळानं सुरू केली आहे। त्यानुसार आठवड्यात सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे। माझ्या पसंतीचं सिडको घर योजनेअंतर्गत सिडकोनं 26,000 घरं विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत। या घरांसाठी 11 ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे। विशेष म्हणजे अर्ज नोंदणीसाठी 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली। मात्र घरांच्या किमती गुलदस्त्यातच ठेवल्यानं सर्वसामान्य ग्राहक अद्याप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। गिरणी कामगारांना मुंबईतच मोफत घरं द्या अशी मागणी विविध कामगार संघटनांनी केली आहे। मुंबई सोडून ठाणे, रायगड या परजिल्ह्यात गिरणी कामगारांना घरं न परवडणारी आहेत आणि त्यामुळे ती घरं नकोच असं कामगार संघटनांचं म्हणणं आहे। पहाटेच्या सुमारास गुजरातकडून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या वलसाड एक्सप्रेस या ट्रेनच्या डबल डेकर ट्रेनचे डबे आजपासून रद्द करण्यात आलेत। त्यामुळे पालघरमधील नागरिकांसह विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। त्यामुळे आता पुन्हा लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी जोर धरते। मुंबईत येत्या 5 वर्षात जवळपास 337 किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळं उभारलं जाणार आहे। सध्या 8 मेट्रो मार्गिकांची कामं सुरू आहेत। यातील 2 मेट्रो नव्या वर्षात मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकात सरकते जिने लिफ्ट बसवण्यात येणार आहेत। मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे वर्षभरात 119 लिफ्ट आणि 138 सरकते जिने बसवण्यात येणार आहेत आणि यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। पश्चिम रेल्वेनं मुंबईतील प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाऊंज म्हणजेच विश्रामगृह उभारण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे प्रवाशांना विमानतळासारख्या सुविधा मिळणार आहेत। आर्थिक डोलारा सांभाळण्यासह मुंबई पालिकेनं उत्पन्न वाढीचा स्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे। पालिकेनं दहिसर टोल नाक्यावरील मोकळ्या जागेत 131 खोल्यांचं 19 मजली 5 स्टार हॉटेल सुरू करण्याचा विचार केलाय। महाराष्ट्रातील प्रति अयोध्या असलेल्या रामटेकचा विकास नियमांमुळे रखडलाय। रामटेकच्या विकास आराखड्यासाठी वन विभाग आणि पुरातत्व विभागाकडून अद्यापही परवानगी मिळाली नाहीये। त्यामुळे विकास कामं रखडल्याचं समोर आलंय।
एखाद्या मुलीचा एकदाच पाठलाग करणं गुन्हा मानता येत नाही. गुन्हा सिद्ध करण्यासाठी सतत पाठलाग केल्याचं सिद्ध करणं आवश्यक आहे, असं मत नागपूर खंडपीठानं व्यक्त केलंय. दादरच्या इंदू मिलमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. त्यामुळे स्मारकाचं अर्धवट राहिलेलं 50% काम 12 महिन्यात पूर्ण करण्याचं आव्हान MMRDA समोर आहे. राज्यातील मत्स्य उत्पादनात गेल्या 2022-23च्या तुलनेमध्ये 2023-24 वर्षभरात 81,838 मेट्रिक टनाची घट दिसून येते. रत्नागिरी जिल्ह्याचा अपवाद वगळता रायगडसह इतर जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात घट झाली आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमधील नवनियुक्त परिचारिकांना गेल्या 7 महिन्यांपासून वेतन मिळालं नाहीये. पगार मिळवण्यासाठी रुग्णालयातील प्रशासकीय विभाग आणि महापालिका मुख्यालयात चक्रा मारूनही त्यांना पगार कधी मिळणार याबाबत प्रशासनाकडून कोणतंही स्पष्ट उत्तर मिळत नाहीये आणि त्यामुळे परिचारिका हतबल झाल्यात. कोरोनानंतर मुलांच्या स्क्रीन टाईममध्ये वाढ झाली आहे. स्क्रीन टाईम वाढल्यानं डोळ्यांना त्रास होणं, मानसिक थकवा आणि जागरण या सर्वांमुळे विद्यार्थ्यांची झोप कमी झाली आहे आणि परिणामतः अभ्यासात विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होतोय. सध्याच्या स्पर्धात्मक युगात नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी खूप धावपळ होत असते. सतत चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात अनेक मुंबईकरांची झोप उडाली आहे. ते निद्रानाशाचे शिकार ठरत आहेत. अलीकडेच निद्रानाशाची समस्या प्रामुख्याने वाढू लागली आहे. ठाण्यातील शहरी भागात 23 तर ग्रामीण भागात 21% निद्रानाशाची समस्या आढळून आली आहे. तर प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये जवळपास 7,064 जणांनी निद्रानाशाच्या तक्रारी केल्या. केंद्र सरकारनं देशांतर्गत स्मार्टफोन निर्मितीला चालना दिल्यानं हा उद्योग वेगानं विस्तारतोय. उत्पादन वाढल्यानं भारताचा स्मार्टफोन बाजार 2025 पर्यंत $50 अब्ज म्हणजेच 4.29 लाख कोटी रुपयांपर्यंत विस्तारेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मुंबई पालिकेच्या 2025-26च्या अर्थसंकल्पात जनतेचा वाढता सहभाग असावा यासाठी नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्यात. यात प्रदूषणमुक्त मुंबईसाठी बजेटमध्ये ठोस तरतूद करण्यासह यावी यासह खड्डेमुक्त रस्त्यांचाही प्रशासनाकडे आग्रह करण्यात आलाय. TMTच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे परिवहनाच्या उत्पन्नाला फटका बसलाय. त्यानंतर आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे परिवहनाचं उत्पन्न घटलंय. दररोज 3 ते 4 लाखांचा फटका बसतोय. मुंबईच्या मलजल वाहिन्यातील सांडपाणी समुद्रात जाऊ नये यासाठी पालिकेनं 7 STP प्लांट टप्प्याटप्प्यानं 2026 ते 2028 दरम्यान कार्यान्वित होतील अशी माहिती पालिकेनं दिली आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन आणि मनमानीच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वडाळा RTOनं 5,425 रिक्षांची तपासणी केली आहे. त्यापैकी जवळपास 40% म्हणजेच 2,130 रिक्षांवर कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील कचरा कुंड्या हटवल्यानंतर नागरिक मोकळ्या जागेवर कचरा टाकत असल्याचं निदर्शनास आलंय आणि त्यामुळे आरोग्य विभागानं 8 क्षेत्रीय कार्यालयातील 80 ठिकाणांची पाहणी करून तिथे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतलाय. उमरेड पवनी करांडला अभयारण्यातील वाघीण आणि तिच्या बछड्यांची वाट रोखण्याच्या प्रकरणात कारवाई अधिक कठोर करण्यात आली आहे. जिप्सी चालकांना 25,000 रुपये दंड तर गाईड यांना प्रत्येकी 1,000 रुपये दंड ठोठावण्यात आलाय. संबंधित पर्यटकांना अभयारण्याला भेट देण्यावर बंदी घालण्यात आली आहे.